शिवसेना आणि राष्ट्रवादीचं रायगडमधलं भांडण हे लवकरच संपेल. आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काहीच नाही. वास्तविक त्यांनी आमच्या पक्षामध्ये बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. मी कोल्हापूरला आल्यानंतर आपल्या प्रसार माध्यमामध्ये मी पाहिलं या ऑडिओ क्लिपची मला काही माहिती नाही. मी गेल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न करेन, परंतु आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणींनी त्यांच्या वतीनं सूत्रांनी जाहीर केलं की बाबा आम्ही लवकरात लवकर कोर कमिटीची बैठक घेऊन आपल्या पक्षामध्ये हा जो जे मतभेद चालू आहेत ते आम्ही निश्चितपणे संपवून वाटतं सुनेत्रा पवार बहिणी या सगळ्या हे पेल्यातलं वादळ ठरेल आणि वादळ शांत. नाही, मी अजून काही ऐकून घेतलं नाही. मी उद्या समजून घेईन आणि त्यावर भाष्य करेन. आता तटकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत आणि मला वाटते म्हसळा नगरपालिकेचा जो नगराध्यक्ष निवडलेला होता त्याला राजीनामा देऊन तटकरे साहेबांना नगराध्यक्ष त्यांच्या मतदारसंघातला केलेला आणि उपाध्यक्ष हा शिवसेनेचा होणार आहे अशी मी बातमी ऐकलेली आहे. मला वाटते शिवसेना आणि राष्ट्रवादीचं रायगडमधलं भांडण हे लवकरच संपेल आणि एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे साहेब यासाठी प्रयत्न करतात. आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काहीच संबंध नाही. वास्तविक त्यांनी आमच्या पक्षामध्ये बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. आणि म्हणून ज्या वेळा सुनेत्रा पवार वहिनी जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे ते घडेल. अजून गोकुळबद्दलचं जे मी भाष्य केलेलं आहे किंवा लवकरच निवडणुका लागतील आणि मला वाटतं ती आता वेळ लवकर आली. आता मी तुम्हाला सांगितलं की रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल का बोलतायत हे मला कळत नाही. आता मी काय अधिक बोलणं योग्य नाही, परंतु त्यांनी वास्तविक संयम ठेवण्याची आवश्यकता आहे.